नमस्कार, फनी प्रवीण यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे। सिडको लॉटरीमध्ये जे 26,000 घरांची जी लॉटरी निघालेली आहेत, त्या लॉटरीचे जे अलॉटमेंट लेटर आलेले आहेत, त्या अलॉटमेंट लेटरवरील जे पेमेंट आहे, ते पेमेंटची प्रोसेस आता सुरू झालेली आहे। म्हणजे काहींनी इन्स्टॉलमेंट पेमेंट केलेले आहेत, काहींचे फर्स्ट इन्स्टॉलमेंट झालेले आहेत, काहींचा सेकंड इन्स्टॉलमेंट आलेले आहे। असं इन्स्टॉलमेंटची जी प्रोसेस आहे, काहींना 1 महिन्याचा वेळ देण्यात आला, काहींना 2 महिने, काहींना 3 महिने, तर काहींना 6 महिने। असं ज्या वेगवेगळ्या लोकेशन आहेत, त्या लोकेशनच्या याच्यामध्ये पेमेंट शेड्यूल आलेले आहेत। खूप सारे जे विजेते आहेत त्यांनी मला पर्सनल मेसेज केले, कॉल केले आणि त्यांनी सांगितले की सर आम्ही पेमेंट केलेलं आहे, पण आमचं अजून पोर्टल अपडेट झालेलं नाही आहे। तर काहींनी जे अलॉटमेंट लेटरवरील जो रेफरन्स नंबर आहे, तो रेफरन्स नंबर एंटर केल्यानंतर सिडकोच्या पोर्टलवरती पेमेंटच्या, तर त्यांना वेगवेगळे म्हणजे प्रॉब्लेम येत आहे। काय काहींना जे रेफरन्स नंबर नॉट फाउंड असा एरर येतो आहे। तर जे पेमेंट, कोणत्या लॉटरीचं पेमेंट कुठे करायचं त्याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा असाल, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, म्हणजे असेच जे अडचणीचे जे व्हिडिओ आहेत, तुम्हाला सिडको लॉटरीमध्ये जे प्रॉब्लेम येतात त्याची माहिती आपल्याला या चॅनलवरती मिळत जाणार। तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करू। सर्वप्रथम बघा, हे जे पोर्टलला जे आमच्याकडे जे पोर्टल होतं, त्या पोर्टलमध्ये जे बामणडोंगरी लोकेशन आहेत, त्या बामणडोंगरी लोकेशनला स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशनचे चार्ज किती लागणार आहेत हे त्यांनी सांगण्यात आलेलं आहे। म्हणजे 2022 मध्ये ज्यांनी हे फॉर्म भरलेले होते, म्हणजे त्यांचं हे ॲग्रीमेंट हे आता त्यांनी तिथून सुरुवात झालेली आहे फेब्रुवारी 2025 पासून। आणि काहींना आता पण सुद्धा चाब्या मिळत आहेत, म्हणजे ज्यांनी पूर्ण इन्स्टॉलमेंट पेमेंट केलेले आहेत, ज्यांनी घराचं रजिस्ट्रेशन ॲग्रीमेंट जे पूर्ण प्रोसेस पूर्ण केलेली आहे, स्टॅम्प ड्युटी भरलेली आहे, त्यांना जसे ज्यांचा प्रॉब्लेम आहेत, काहींनी DPC चार्ज भरून सुद्धा घरांचं ॲग्रीमेंट केलेले आहेत। म्हणजे ज्या स्टेपनी तुम्ही जाणार, त्या स्टेपनी तुमची पुढची प्रोसेस होत जाणार आहे। तर हे बामणडोंगरी लोकेशनला जे स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन चार्ज लागलेला आहे, ते बघा साईडला पोर्टलला अपडेट झालेलं आहे। म्हणजे सिडको निवाराच्या पोर्टलला, सिडको होम नाही, म्हणजे तुम्हाला बामणडोंगरी लोकेशनला किती स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन लागणार आहे इथं त्यांनी पुरं मेन्शन केलेलं आहे। याच्यामध्ये स्टॅम्प ड्युटी तुम्हाला, म्हणजे बामणडोंगरी लोकेशनला स्टॅम्प ड्युटी किती लागणार आहे याची माहिती आपल्याला म्हणजे त्या पोर्टलवरून आपण घेतलेली आहे। की बघा, त्यांनी स्टॅम्प ड्युटी 1000 रुपये सांगण्यात आलेली आहे, रजिस्ट्रेशन 1% सांगण्यात आलेलं आहे, आणि सेल प्राईस 1%, सेल प्राईसमध्ये रेल्वे टॅक्स सांगण्यात आलेला आहे। म्हणजे एक्झाम्पल 30 लाख रुपये घराची किंमत आहे, तर 1% 30,000 आणि 1% 30,000, 30 60,000 रुपये, आणि स्टॅम्प ड्युटी 1, म्हणजे तुम्हाला 61,000 रुपये बामणडोंगरी लोकेशनला स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन चार्ज लागणार आहे। याच्यामध्ये हे EWS टाईपची घरे आहेत, आणि यांना 2.5 लाख रुपये सबसिडी आहे प्रधानमंत्री आवास योजनेची, जे बामणडोंगरी लोकेशनची जी घरे आहेत या 26,000 घरांच्या लॉटरीमध्ये। तर हे बामणडोंगरी लोकेशनचं आपल्याला स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन किती लागणार आहे याची माहिती पाहणार आहोत। आता आपण ज्यांना पेमेंट करताना प्रॉब्लेम येतो, कोणत्या लॉटरीचं पेमेंट कुठे करायचं हे आता आपण या पुढे व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। 2024 मध्ये जे ऑक्टोबरमध्ये जी लॉटरी निघालेली आहे, त्यांचं पेमेंट करण्याचं जे पोर्टल आहे, त्या पोर्टलमध्ये ऑप्शन वेगळा आहे। आणि 2024च्या पहिले जी लॉटरी निघालेली आहेत, जशी की बामणडोंगरी निघालेली होती, द्रोणागिरी नोडची निघालेली होती, परत तळोजा सेक्टर 34-36ची लॉटरी निघालेली होती, त्यांच्यासाठी ही पेमेंटचं ऑप्शन वेगळं आहे। म्हणजे एकच ऑप्शन आहे, पण त्याच्या खालीवर तुम्हाला एंटर करावं लागेल, तिथंच तुमचा सर्व्हिस जो रेफरन्स नंबर आहे तो तिथे एंटर केल्यानंतर ते पेमेंट होत असते। तर चला आपण ते आता आपण आपल्या ज्या PC वरती जाऊ आणि ते आपण चेक करू। तर चला आपण आता व्हिडिओला सुरुवात करू। सर्वप्रथम तुम्ही गुगल क्रोम या ब्राउझरवरती जा। या ब्राउझरवर गेल्यानंतर तुम्हाला जे सर्च ऑप्शन आहे, त्या सर्च ऑप्शनमध्ये तुम्हाला एंटर करायचं आहे sidco.maharashtra.gov.in, हे तुम्हाला टाईप करायचं आहे आणि एंटर करायचं आहे। एंटर केल्यानंतर तुम्हाला ही जी पहिल्या नंबरची जी साईड येणार आहे, त्या साईडला तुम्हाला ओपन करायचं आहे। ही साईड ओपन झाल्यानंतर तुम्हाला हे ऑप्शन ओपन होणार आहेत, मुखपृष्ठ, सिडकोबद्दल, नवी मुंबई, त्यानंतर सल्ला नियोजन, नागरी व्यवसाय सेवा, ऑनलाईन पेमेंट, हे जे तुम्हाला 7 नंबरचं ऑप्शन आहेत, हे 7 नंबरचं ऑप्शन तुम्ही एंटर केल्यानंतर तुम्हाला 2 नंबरचं ऑप्शन येणार आहेत, हे याला क्लिक करायचं आहे। यामध्ये तुम्हाला रेफरन्स नंबर टाकायचा आहे। इथे फक्त तेच लॉटरी विजेते रेफरन्स नंबर टाकू शकता ज्यांची 2024च्या पहिले त्यांची लॉटरी निघालेली आहेत। जे सिडको होम साईडवरती ज्यांचे
ज्यांना निघालेले आहेत, ज्यांना म्हणजे लॉटरीमध्ये घरं लागलेले आहेत, ते इथून पेमेंट करू शकत नाही, कारण की इथे नंबर त्यांनी रेफरन्स नंबर टाकल्यानंतर तुम्हाला हा सर्व रेफरन्स नंबर नॉट फाउंड हा एरर येतो आणि हे सूचना दिलेल्या आहेत. चलनाची मुदत जे तुम्हाला सांगितलेले आहे ते फक्त 24 तासांचीच असते, म्हणजे मध्यरात्री 12पर्यंत येणार आहे. अलॉटमेंट लेटरवरील रेफरन्स नंबर टाका, ही सर्व माहिती तिथे देण्यात आलेली आहे. आणि जे 26,000 घरांची लॉटरी निघालेली आहे, ज्यांनी सिडको होम या पोर्टलला लॉग इन करून हे फॉर्म भरलेले होते, त्यांना जे आता अलॉटमेंट लेटर आलेले आहेत, त्यांच्यासाठी सर्वात शेवटचं ऑप्शन हे बघा, सर्वात शेवटचं ऑप्शन देण्यात आलेलं आहे सिडकोचं. तिथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. तिथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला हे आणखी एक विंडो ओपन होणार आहे. तिथे तुम्हाला रेफरन्स नंबर टाकायचा. रेफरन्स नंबर टाकल्यानंतर तुम्हाला हे ऑप्शन ओपन होणार आहेत. हे ऑप्शनमध्ये तुमचे जे बुकिंग अमाऊंट, कन्फर्मेशन अमाऊंट, जे तुमचे इन्स्टॉलमेंट देण्यात आलेले आहेत ते 5 ते 6 इन्स्टॉलमेंट देणार आहे. पॉवर सप्लाय, नेटवर्किंग चार्जेस, वॉटर सप्लाय चार्जेस. त्यानंतर तुम्हाला जे सिडकोसाठी ज्यांनी घरावर लोन घेतलेलं असेल, NOC घेतलेली असेल, NOCचं पण पेमेंट तुम्हाला इथेच करायचं आहे. ज्यांनी ॲडिशन कोअप्लिकंट केलेलं असेल, 5,900 रुपये त्यांची जी फीज आहे, त्यांना पण तुम्हाला सुद्धा इथेच तुम्हाला पेमेंट करायचं आहे. तर हे जे पेमेंट आहे हे तुम्हाला सर्व इथून तुम्हाला रेफरन्स नंबर टाकून तुम्हाला करायचं आहे. 2 इन्स्टॉलमेंट झालेले आहेत, त्यामुळे तुम्हाला पेड ऑप्शन आलेले आहेत. जे इन्स्टॉलमेंट 1, इन्स्टॉलमेंट 2, आता नेक्स्ट इन्स्टॉलमेंट त्यांनी ते पुढच्या महिन्यात सांगण्यात आलेलं आहे. तर असे हे सिडको लॉटरीमध्ये इन्स्टॉलमेंट देण्यात आलेले आहे. त्यानंतर तुम्हाला हे पेडच्या ऑप्शन जे दिसत आहेत, त्याच्या राईट साईडला जे पेमेंट हिस्ट्री नावाचं जे ऑप्शन दिसत आहे, तिथे तुम्हाला आता क्लिक करायचं आहे. म्हणजे तुम्ही त्या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर तुम्हाला हे जे तुम्ही पेमेंट केलेले आहेत, हे पेमेंटचं ते रिसिप्ट तुम्हाला डाउनलोड होणार आहे. काहींनी पेमेंट केलेले पण काहींची रिसिप्ट डाउनलोड झालेली नाहीत, काहींनी या पोर्टलला अपडेट झालेले नाही आहेत. तर त्यांनी सांगण्यात आलं आहे, काहींनी सांगितले की हा सिडको पोर्टलचा प्रॉब्लेम आहे म्हणून वेळ लागतो, तर काहींनी सांगितले की 3 ते 4 दिवस लागतात. तर तुम्ही पेमेंट केलं, तुम्हाला मेसेज आला, तर तुम्ही निश्चिंत राहा, तुमचं पेमेंट कुठे जाणार नाही. इथं अपडेट होण्यासाठी वेळ लागतो. 24 तासांचा हा वेळ असतो. आमच्या वेळेस 24 तासांमध्ये अपडेट होत असतं. त्यानंतर हे तुम्ही त्या हेरला ऑप्शनला क्लिक केल्यानंतर हे तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर, पर्टिक्युलर्स, पेमेंट डेट, टोटल अमाऊंट, पेड अमाऊंट आणि रिसिप्ट नंबर. रिसिप्ट नंबर हा 10 डिजिट असतो, जो तुम्हाला येलो कलरमध्ये झालेला आहे. ते येलो कलरमध्ये तुम्हाला क्लिक करायचं आणि ग्रीनच्या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे. तिथे तुम्ही क्लिक केल्यानंतर डॉक्युमेंट नंबर टाकायचा आहे आणि तुम्ही पेमेंट केलेलं ते वर्ष 2025मध्ये हे पेमेंट झालेलं आहे, म्हणून 2025 तुम्हाला क्लिक करायचं आहे. आणि त्यात डाउनलोड पेमेंट रिसिप्ट या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे. या ऑप्शनला तुम्ही क्लिक केल्यानंतर जी PDF आहे ती PDF डाउनलोड होणार आहे. जे तुम्ही पेमेंट केलेलं आहे ती PDF असणार आहे. आता काहींनी जे पेमेंट केलेलं आहेत, काहींचं पेमेंट इथं अपडेट होत नाही, तर निश्चिंत राहा, पेमेंट अपडेट होण्यासाठी वेळ लागतो. त्यानंतर हे तुम्ही पेमेंट केलेली रिसिप्ट असणार आहे. रिसिप्ट नंबर असणार आहे. याच्यामध्ये सिडको मार्केटिंग ज्या दिवशी तुम्ही पेमेंट केलं ती डेट, त्यानंतर खाली रिसिव्ह विथ द थँक्स फॉर, इथे तुमचं नाव असणार आहे. तुमचं नाव इथं ब्लर केलेलं आहे, कारण की कोणाची पर्सनल माहिती आपल्याला दाखवता येत नाही. अकाउंट नंबर, जो हा तुमचा अकाउंट नंबर असणार आहे. त्यानंतर तुम्ही किती रुपयाचं पेमेंट केलेलं आहे ते पेमेंट असणार आहे. ट्रान्झॅक्शन नंबर असणार आहे. त्यानंतर सर्वात खाली डॉक्युमेंट नंबर, ड्यू डेट, पर्टिक्युलर बायर कॉन्ट्रीब्युशन जे तुम्ही पेमेंट केलेलं असेल ती अमाऊंट, त्यानंतर रेफरन्स कॉन्ट्रॅक्ट नंबर, रेफरन्स इन्व्हॉइस नंबर, प्रॉपर्टी आय डी, प्रॉपर्टी डिस्क्रिप्शन. हे सर्व माहिती इथे तुमची अपडेट झालेली आहे आणि हे तुम्ही तुमच्यापाशी सांभाळून ठेवू शकता. आपण सिडकोचे इन्स्टॉलमेंट पेमेंट केलेलं आहे, हे त्याची आपल्याकडे पावती असावी. तर आपण हे सिडको लॉटरीचं जे पेमेंट कसं करायचं याची माहिती पाहिलेली आहे. हे पेमेंट करताना जर तुम्हाला जर काही प्रश्न येत असेल तर तुम्ही कमेंट करा, आपण त्या कमेंटला उत्तर देऊ. तर असेच नवीन व्हिडिओ घेऊन आपण भेटू नेक्स्ट भागामध्ये. तोपर्यंत विश्रांती घेतो. असा महत्त्वपूर्ण व्हिडिओ वाच केल्याबद्दल धन्यवाद.